नमस्कार. आमचे परम मित्र सुधीर पाटील गेली जवळपास आमचा संबंध गेली 38 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. अतिशय जीवाभावाचा मित्र म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. प्रत्येक माझ्या किंवा त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी व्यक्ती मी आहे. सुधीर, आता मी माझ्या बाबतीत एक अनुभव सांगतो. आता प्रतापनं सांगितलं की ती स्वच्छ प्रतिमा आहे त्यांची. अतिशय कुठल्याही प्रकारचा काळा डाग लागलेली व्यक्ती नाही आहे. स्वच्छ करिअर असलेली ही एक व्यक्तिमत्व आहे. माझ्या लाईफमध्ये त्यांची झालेली हेल्प तुम्हाला छोटीशी सांगतो. आम्ही क्लासमेट होतो 11वी 12वीपासून FY TY पर्यंत. त्या पिरियडमध्ये मी फार गंभीर आजारी होतो. गेली जवळजवळ 4 महिने मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. त्या पिरियडमध्ये माझं असाइनमेंट ट्युटोरियल, आता मला माहीत होतं की माझं FY BCOMचं वर्ष माझं फेल झालं. परंतु हंबीरराव काटकर त्रिपुटीतले आणि सुधीर पाटील हे दोघे क्लासमेट आमचे FY BCOMला असताना माझे असाइनमेंट ट्युटोरियल 100% त्यांनी कंप्लीट केले, परस्पर दिले. माझ्या हस्ताक्षर म्हणजे काय ज्या पद्धतीने लिहायचं त्यांनी ते सबमिट केले आणि मला कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये फेल व्हायला चान्स नाही मिळाला. मी कॉलेजला फेल करायला चान्सच मिळाला नाही. एवढी माझी असाइनमेंट ट्युटोरियल्स ह्या लोकांनी परस्परच त्यांनी पूर्ण केले होते. दुसरं कुठल्याही प्रकारचं, आता पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर एवढा भ्रष्ट कारभार, आता इथं पोलीस असतील तर सॉरी बरं का, परंतु एवढं भ्रष्ट कारभार गावच्या पातळीवरती कुठलीही हाणामारीची केस होते किंवा कुठलीही चोरी लबाडीची केस होते, हे गावच्या पातळीवरती सॉल्व्ह होणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्या अनुषंगानं प्रतापनं सांगितलेलंच आहे. त्या अनुषंगानं ह्या व्यक्तीनं ते माझ्या मते तरी निश्चितच गावच्या पातळीवरती ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असावेत आणि केलेले आहेत. मला कुठल्याही प्रकारे जरी कुठली अशी अडचण आली पोलीस स्टेशनच्या बाबतीत तरी मी त्याच्या सल्ल्यानंच पुढं जात होतो. तर त्याचं व्यक्तिमत्व, आता तुमच्या गावच्या पातळीवरचा हा सत्कार मी लुडबुड करणं योग्य नाही, परंतु कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मी 2 शब्द बोलायला उभं राहिलो. तर पाटलांचं व्यक्तिमत्व, आता आमचं जाममध्ये 10-12 जण आम्ही बऱ्यापैकी बरोबर असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सल्ला घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. इथून पुढेही त्यांनी रिटायर होऊ नये. जे त्यांचे 32-31 वर्षाचे अनुभव आहेत ते येणाऱ्या पोलीस पाटलांना सर्व करावे. यांचा आदर्श येणाऱ्या पोलीस पाटलांनी घ्यावा आणि जाम गावच्या माध्यमातून जे काय प्रॉब्लेम्स येतील ते त्यांच्या सल्ल्यानं नवनिर्वाचित जे काही पोलीस पाटील असतील त्यांनी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सॉल्व्ह करावे. कारण निष्पापपणे निपक्षपातीपणानं निर्णय घेण्याची क्षमता ह्या व्यक्तीकडे आहे. भविष्यकाळ त्यांचा, आता रिटायर झालेले आहेत, त्यांचा भविष्यकाळ आरोग्यदायी आनंदमयी जावो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आणि तुम्ही मला ग्रामस्थांनी 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त.